राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हेलो हो साजन दुःख झाले हो साजन सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दुःख पातालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय सारिका हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा श्री गुरु
गुरु सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे 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 मनाच्या जोगे सिद्धी पावे मनाची आरोग्य सिद्धी पावे मनाची आरोग्य सिद्धी पावे कल्पतर्तवटे जो कोणी बैसला कल्पतरुतवाटी जो कोणी बैसला कल्पतर्तवटे जो कोणी बैसला कल्पतरुतवाटी जो कोणी बैसला काय उडे त्याला सांगा रोजी काय वाणी त्याला सांगा रोजे काय वाणी त्याला सांगा रोजे राजयाची कांता काय भीक मागे 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 मनाची आजोगे सिद्धी पावी मनाची आरोग्य सिद्धी पावे मनाची आरोग्य सिद्ध पावे ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे राजयांची कांता काय भीक मागे काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे मनाची आरोग्य सिद्धी पावे मनाची आरोग्य सिद्धी पावे पार रखुमाई विठोबार रखुमाय 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 विठ्ठल 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयांची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावी कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवाणी त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे विठ्ठल 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 हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांताय राधाकांता नमोस्तुते वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसऱ्या चरणा संताच्या दुसऱ्या चरणा संता
जिया त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांचे कृपादाने कथेचा वितारो दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो हे पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास हे टीका दशम स्कंदेची भाषा महाराष्ट्र देशची अंतर्वेदी गोते प्रविरेची ते प्रदेश निर्माण घोगर ग्राम गोदातिरी पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधी वास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती हा धन्य धन्य बैराम भट्टा धन्य धन्य बैराम भट्टा धन्य बैराम भट्टा धन्य धन्य बैराम भट्टा तुमच्या चरणी ठेवतो माता 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 तुमच्या धन्य धन्य बैराम भट्टा तुमच्या चरणी ठेवतो माता तुमच्या चरणी ठेवतो माता तुमच्या चरणी ठेवतो माता धन्य धन्य बैराम भट्टा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता प्रस्तुत प्रसंग घेतलेला अभंग जगतवंदनीय जगाची आई तिला आपण मायेच्या भाषेने संबोधित करतो माऊली अशी असणारी मायेची माऊली साक्षात गुरु परमात्मा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज आपणास उपदेश प्रत्यर्थम करून गुरुची ग्वाही गुरुची महिमा गुरुची स्तुती आणि गुरु म्हणजे काय ह्या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादन करत आहे। ह्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी काही उदाहरणंही घालून दिलेली आहेत, त्या उदाहरणांचा आपण आढावा घेणारच आहे। गुरु म्हणजे कोण, गुरु म्हणजे काय, गुरु या शब्दात किती ताकद आहे व गुरुचं सानिध्य किती मौल्यवान आहे या अभंगातून दर्शवित आहे। विठ्ठल हल विचारांना सुरू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार प्रस्तावना महत्त्वाची आहे। कशा निमित्त कार्यक्रम आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे। वर्षाला येणारी व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ह्या पर्वकाल साधून तशा आपण दर पौर्णिमा साजरा करत असतो, पण विशेष अर्थाने परम स्थान या पौर्णिमेला मिळालं असल्या कारणाने या पौर्णिमेचं महात्म्य आपणा सर्वांना ठाऊक आहे आणि त्या निमित्ताने ह्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ठेवलेला हा कार्यक्रम यज्ञ आहे।
कीर्तनाचा कार्यक्रम आहे, महाप्रस्ताचा कार्यक्रम आहे. यातून जगकल्याण, ज्ञानदान, अन्नदान हे होत राहणार आहे. यज्ञानुष्ठानाद्वारे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत असतं. कीर्तनातून प्रवचनातून व्यक्तीला ज्ञान येतं. ज्ञान त्याला प्राप्त झाल्यावर त्याच्याकडे जे अज्ञान आहे ते अज्ञान मन आपल्यातून काढून टाकतं आणि ज्ञानाला त्यामध्ये प्रवेश करतो फक्त मंडपापर्यंत. आणि त्यामुळे माऊली महावैष्णव आपण आज सांगत आहे की गुरुची महिमा किती मोठी आहे. या अभंगातून आज आपण पाहणार आहे. आणि बहुसंख्येने आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यामध्ये असणारे सर्व भजनी मंडळ, बेलपिंपळगाव भजनी मंडळ, जैनपूर भजनी मंडळ आहे, चेंडूफळ भजनी मंडळ आहे, शनिदेवगाव भजनी मंडळ आहे, भामटण भजनी मंडळ, टाकळीभान भजनी मंडळ, तसेच घोगरगाव भजनी मंडळ व समस्त पंचकृषी, पिटी मास्तर, पखवात वाजक आज शुभम महाराज फुंदे बेलापूरहून आलेले आहेत. तसेच शंकर महाराज तनपुरे सुरेगावहून आलेले आहेत. तसेच भगवानजी महाराज डेके, निखिल महाराज काय आडनाव आहे आम्हाला माहिती, वेगळे शनिदेवगावरून आलेले आहेत. तसेच ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी सेवाभावी आपल्याला ही साऊंड सिस्टीम दिलेली आहेत. हां, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच भानुदासजी महाराज गटकळ विनेकरी आहे, समस्त भजनी मंडळ आहे. आणि ज्यांची आज पंगत आहे, विशेष अर्थाने अन्नदान फार महत्त्वाचं असतं. आणि ज्यांची आज पंगत असल्यामुळे त्यांचं नाव आदरणीय रामकिसन अण्णा गटकळ पिंपळगाव, तसेच पिंजारी साहेब, गणेश साहेब पिंजारी पिंपळगाव, हे दोघांनी आज अन्नदानाची पंगत या ठिकाणी दिल्याबद्दल संस्थांच्या वतीने, पंचकृषीच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच ही जी शूटिंग आता चालू आहे, दरवेळेस आपल्याला ते सहकार्य करत असतात. 10 दिवस ज्यांनी आपलं नियोजन केलं, शूटिंग केलेली आहेत, आदरणीय वाखुरे पाटील, भैरवाडीकर यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि बालगोपाल आहे, दोन्ही चौकदार आहे. शिष्यमंडळ आज भरपूर लांबून आलेलं आहे. कुणी नगर तर कुणी इकडचा भाग, कुणी तिकडचा भाग, सर्व देशाहून आपण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तसेच कार्यकर्ते मंडळ ह्या ठिकाणी आलेले आहेत, सर्व पक्षीय नेते या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद. सरपंच, इतर कर्मचारी, बेलपिंपळगावचे सरपंच असतील, जैनपूरचे असतील, घोगरगावचे असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सदस्यांनाही खूप धन्यवाद. सर्वांना आभार आणि सर्वांना धन्यवाद. विठ्ठल 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 त्यांचा मंडप आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी आज धर्मध्वजाचं काम हाती घेतलं आणि शिवून काढलेले आहेत कापड घेऊन, टेलर पाटलालाही खूप खूप धन्यवाद. जे सेवेकरी मंडळ आहे, संस्थांमध्ये निरंतर सेवा करतात, पंचकृषीतील मुलं ह्या ठिकाणी येतात आणि सेवा करतात, त्या सर्व सेवा मंडळांना खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, फार प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आल्यावर मन करमकतं आहे की नाही. मनाला एक ऊर्जा प्राप्त होती की इथंच थांबावं का, बरोबर आहे की नाही. इथं लांबून लोक आलेले असतील किंवा गावातूनही लोक आलेले असतील, प्रत्येकाला वाटतं की इथून लवकर निघावं नाही, पण घरी प्रपंच आहे ना, म्हणून जावं लागतं. आमच्याकडे पाहिल्यावर काहींना असं वाटतं बाबा फार सुखी आहे. हो ना, सर्व काही ठीक व्यवस्थित आहे म्हणून बाबा फार आनंदामध्ये सुखी आहे. कदाचित आम्ही जरी असे असलो तर फार आनंद झाला असता, पण तुम्ही होऊ नका.
हे फक्त वरचेवर आहे, दिखावा माल आणि फसवधंदा. हे फक्त वरचेवरून शरीर दिसतं, कपडे दिसतात, लोक मानतात, दर्शन घेतात, यात काय ना फार मोठेपणा नाही. कारण त्याचा शब्द वापरावाच लागेल, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरोबर ना महाराज? अरे सर्वांनाच तो त्रास असतो, सर्वांनाच सर्व काही असतं. आणि तुम्हाला वाटत असेल बाबा फार सुंदर छान गादीवर बसतो, मऊ गादी आहे, पण त्याच्या खाली फार बाबळीचे काठी आहे. आजच टोचला मला एक, आहे की नाही? आणि गाडीमध्ये हिंडत असताना लोक पाहतात, आहे की नाही? मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये बाबा हिंडतात, पण ती गाडी फार गरम असते बाबा, ती अशी उष्णता फेकते. आणि उष्णता फेकल्यावर ती बाहेरून नाही फेकत, आतून फेकते, आहे की नाही? आदरणीय सुरदेव महाराज यांचं आगमन झालं, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच गणेशजी महाराज गायकवाड यांनाही खूप खूप धन्यवाद. विठाल विठाल हो. गुरुचं जीवन, साधू संन्यासाचं जीवन, महाराजांचं जीवन हे दुस्तर असतं. पलीकडे विहीर आहे तर अलीकडे काय आहे? आड आहे, मध्येच अडकलेलं आहे. असं हे गुरुचं जीवन असतं, साधूचं जीवन असतं. शिष्याचं जीवन कसं असतं माहिती का? त्याला चारही बाजूनी विहीर, मध्येच आड आहे. भक्त मंडळाचं संसारामध्ये तुम्हाला माहिती आहे की नाही? बाहेर आलं तरी पण तेच आहे, कामाला जावं तरी तेच आहे, आणि इकडे आलं तरी तेच आहे की नाही? मग चारही बाजूनी तुम्हाला घेरून घेतलं, मध्येच तुम्ही अडकलेले आहे. बरोबर आहे की नाही? हे शिष्याचं जीवन आहे. गुरुचं जीवन द्वयहस्तम आहे. द्वयहस्तम तदलिप्तम प्राख्यंतीम कल्पतरू, की म्हणे द्वयहस्तम आहे, एकीकडे सुख आणि एकीकडे दुःख. समाधानही म्हणता येईल, या जागी अजून एक शब्द वापरता येईल, दुःख नाही. या साधूला दुःख नाही. मी म्हटलो वीर आणि हे फक्त इथं झालं. शब्दाचा बारीक विचार करा. सुखही आहे आणि विचार करण्याची क्षमताही आहे. किती संकटे जरी आले तरी साधू त्याच्यावर विचार करून मात करतो. ही क्षमता साधूमध्ये असल्यामुळे साधू टिकून राहतो. बरोबर ना सुरदेव महाराज? समाजामध्ये वावरणं, राहणं हे फार दुस्तर आहे, फार कठीण आहे. समाज हा दोन तोंडी असतो. एक तोंडाने हीच समोर चांगलं म्हणतो, पाठीमागही चांगलं म्हणून नावही ठेवतो. समाज दोन्ही बाजूनी बोलतो, पण साधू एकाच बाजूनी बोलत राहतो. दया अंगी मोठेपण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, जयांगे मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण मिरवलं ना तर यातनाही सहन करावे लागतात. मोठेपण आहे ना, मग यातनालाही सामोरं जावं लागतं. संसारामध्ये असो तुम्ही मोठे झाले, पण यातनाही सहन करावे लागतील. अध्यात्मामध्ये आले, मोठे झाले, तरीही यातना सहन करावे लागतील. सर्वत्र आहे. पण साधूकडे विचार करण्याची क्षमता फार प्रबळ असते. गुरुकडे विचार करण्याची क्षमता फार प्रबळ असते. तो समोर आलेल्या गोष्टीचा अगोदर विचार करणार आणि त्याच्यावर मात कशी करता येईल हे अगोदर तो पाहत असतो, पाहणार. आणि त्याचं हे कार्य त्याला जीवनामध्ये हरू देत नाही, है की नाही? विचाराचं
आणि विचारामध्ये एवढी ताकद आहे व्यक्तीमध्ये, महाराज विचारामध्ये, की त्यातून समाधान प्राप्त होतो. विचारा वाचून नप विजय समाधान. विचारा वाचून समाधान नाही, नप विजय समाधान. विचार करण्याची ताकद सद्गुरूकडे, गुरुकडे आणि साधूकडे असते. आणि संसारामध्ये विचार करण्याची क्षमताही असते, ताकदही असते, पण वापर करत नाही, आहे की नाही. विचार करायला भरपूर वेळ आहे, पण संसारामध्ये विचार करता येत नाही. तू म्हणशील महाराज कसं, आहे की नाही. व्यक्ती सांगू राहिला की अरे बाबा शेतीमध्ये हे बियाणं, हे रासायनिक खत टाकू नको. तो म्हणतो मला काय शिकवतो तू, मला माहिती ना. त्याला हे भवतं काय, मला माहिती ना, म्हणजे मीपणा, माझेपणा आणि मलापणा हे संसारामध्ये भवत असल्यामुळे विचार करण्याची त्याच्यात ताकद समोरचा व्यक्ती सांगू राहिला, पण तो विचार करू शकत नाही. हे संसारामध्ये आहे. याच्यासाठी कोण लागतं माहिती का, म्हणे जीवनामध्ये कोणीतरी सद्गुरू आला पाहिजे, गुरु आला पाहिजे, की जेणेकरून आम्हाला असे त्याने विचार द्यावे, असे विचार त्याने मांडावे, की जेणेकरून आमच्या मनामध्ये जे गोंधळाचं वातावरण आहे ते कसं नाहीसं होईल, ते कसं आमच्यापासून लांब निघून जाईल, याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि याचं उत्तर गुरुकडे असतं. त्याच्यामुळे गोंधळ झालेल्या मनाचं निरासरण करण्याची ताकद ही सद्गुरूमध्ये असते. म्हणून गोंधळलेल्या मनाला तुम्ही शेजाऱ्याकडे घेऊन जाऊ नका, तुमच्या नातेवाईकांकडे जाऊ नका. यांच्याकडे जर तुम्ही घेऊन गेले तर महाराज उत्तर आहे ते तुम्हाला अजून गोंधळात टाकणार. विचार करा तुम्ही, अनुभवी तुम्हाला भरपूर, माझ्यापेक्षा अनुभव, दांडके अनुभवी, मी अजून लहानच थोडक्यात, आहे की नाही, बरोबर आहे की नाही. तरी थोडे शिकलो मी तुमच्याकडून, आहे की नाही. आता दृष्टी पडता ब्रह्मगिरी, पण दृष्टी पडता तुमच्याकडे, आहे की नाही. त्याच्यामुळे थोडं शिकायला लागलो, अनुभव, म्हणून हे अनुभव सांगत आहे. कोणतंही कार्य करत असताना गडबडीने, घाईने, गोंधळाने कधीच करू नये. आपण टप्प्याटप्प्याने पाऊल टाकत विचार करत पुढं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला कोणीतरी प्रोत्साहन दिलं, फार स्तुती केली, मग लगेच त्याच्या मनात न्यूनगंड तयार झाला की आता नाही, आता मला हेच कार्य करायचं, मग तू मूर्ख ठरणार, आहे की नाही. स्तुती करणारे व्यक्ती ही कधी कधी आपल्याला गोंधळात टाकतात. खोटी करतात की खरी करतात हे ओळखण्याची ताकद विचारामध्ये आहे. तर्कज्ञान लागतं प्रत्येक गोष्टीला, आहे की नाही. तर्कज्ञान विचाराचं नसलं की तुम्हाला हे कळणार नाही. मग ते कोणत्याही क्षेत्रात असून द्या, शैक्षणिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, तुमचं संसाराचं असो, व्यवसायाचं क्षेत्र असो, कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तर्कज्ञान आणि विचार फार महत्त्वाचं. समोरच्याने आपला टोमणं मारलं, पण आता कसं उत्तर द्यायचं लगेच, आहे की नाही, याचंही तर्कज्ञान आपल्याकडे पाहिजे. आपण शब्दात अडकलंही नाही पाहिजे. काहींना कळलं तर ठीक आहे, पण ते उघडंही झालं नाही पाहिजे आणि टोचलंही पाहिजे, बरोबर महाराज. म्हणजे असे काही शब्द असतात की ते समोरच्याला टोचही द्यायचे नाही, काही नाही. आणि असे काही शब्द असतात की ते आपल्याला पापात टाकतात, आपण त्याच्या आहारी जातो. कदाचित चुकून आपल्याकडून कधी पाप होतं आणि कधी बळच पाप होतं महाराज. जीवर आला पाय टाकायचा, पण खाली मुंगी टाकून दिला. जीवर आला फक्त, काही नाही होत, दिला टाकून, म्हणजे बळच केलं पाप, कंटाळा जीवर आलं म्हणून. आणि चुकून पाप म्हणजे कसे, म्हणजे समोरच्याने आपल्याला अडकवलं आणि त्यात आपण अडकलो. उदाहरणार्थ मी ती फार वेळा कथा सांगितली. कसायच्या हातातून गाय सुटली आणि ती गाय पळायला लागली. पळत असताना तिकडून ब्राह्मण देवता आडवे झाले आणि झाल्यावर हा व्यक्ती कसाई त्याला विचारतो की देवा तुम्ही गायला पाहिलं का. तो म्हणतो आता जर खरं बोलावं तर इकडूनही पाप लागेल आणि खोटं बोलावं तिकडूनही पाप लागेल, मग काय करावं. मग तो म्हणतो महाराज तर्कज्ञान वापरला. तो म्हणतो भैया जी जिस आँखों ने गैया देखी हो आँख बोल नहीं सकता, मुंह बोल सकता है पर मुंह ने गैया नहीं देखी. मग याला मूर्ख म्हणेल का शहाणा म्हणेल,
कसा आहे? मूर्खच म्हणेल ना, पण त्याच्या दृष्टिकोनातून तो हुशार निघाला. विठ्ठल विठ्ठल. हो, हे तर्कज्ञान, हे विचार सद्गुरूकडे असतात. विचारातूनही मुक्ती आहे महाराज, आहे की नाही? तद्वतम विचारा सत्यायम मुक्तित्वा अभियंतानी, उपनिषदामध्ये आहे की नाही? मुक्ती आहे, विचारातूनही मुक्ती आहे. परमार्थातून अध्यात्मातून मुक्ती आहे, पण विचारातूनही मुक्ती, सांसारिक मुक्ती, ह्या दुःखातूनही मुक्ती आपल्याला विचारातून करता येते. पण ते मांडण्याचा विचार कुणाकडे असतो तो अगोदर शोधला पाहिजे, आहे की नाही? ते विचार आपल्याला कोण देणार? कोण आपल्या हिताच्या गोष्टी करणार? कोण आपल्याला जवळ करणार? ठीक आहे, मला माझ्या आईने लोटलं, मला माझ्या बापाने लोटलं, मला घरच्यांनी लोटलं, मला दारच्यांनी लोटलं, मला नातेवाईकांनी लोटलं, पण जीवनामध्ये असं कोण आहे की तो मला शुद्ध विचार देईल, मला चांगलं वळण लावेल आणि माझा हितकारी होईल? असा कोण होईल? तर म्हणे त्याचंही उत्तर माझ्याकडे आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला शोध घ्यावा लागेल. गुरु तुमच्याकडे येईल एवढे भाग्यवंत किंवा पुण्यवंत तुम्ही नाही. तुकाराम महाराज होते म्हणून देव साक्षात आले, आहे की नाही? एवढे आपण नाही, पण आपण मग शोध घ्यायचा. आता शोधच घ्यावा लागेल, आहे की नाही? कारण दृष्टीमध्ये जे दिसत आहे कधी कधी ते पाखंड वाटतं. शब्द आता तर इकडे दुसरीकडे थोडा बरं का, समोरचं पाखंड वाटतं, कदाचित ते सत्यही असू शकेल. आणि जे सत्य असतं ते कदाचित पाखंडही असू शकतं, आहे की नाही? पहा बरं का, जो जास्त तर्कज्ञानी तो विचार करेल या गोष्टीवर. सत्य पाखंड होऊ शकतं, पाखंड सत्य होऊ शकतं. समोरच्या व्यक्तीकडे त्याच्या राहणीमानावर किंवा कशावर जाऊ नये, आहे की नाही? मी प्रत्येकावर बोलतोय बरं का. त्याच्यावर समोरच्या व्यक्तीकडे आपण लक्ष दिलं आणि त्याचा पेहराव पाहिला किंवा तो पाहिला, मग असं वाटलं की नाही याच्यात काही खरं, पण आतमध्ये जे आहे तुम्हाला कळतं का? नाही. आणि जे बाहेरून काही आडंबर करतात, नाना मृदुनी आसनी घाली, ठीक आहे, फार 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 बाहेरून फार आडंबर आहे पण आत खोट आहे. लोक याला भाळतात, बरोबर महाराज? फार मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या, फार मोठं सगळा मेकअप केला, त्रिपुंड लावलं किंवा सगळं अंगाला गंध लावला किंवा हे केलं, आणि लोकादेखत भक्तीचा शोध करत आहे, लोकादेखत भक्ती करत आहे, मी जप करतो, मी हे करतो. तर म्हणे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मान्य आहे, परंतु अंतरंगाने भक्ती होती का? आणि शास्त्र असंही सांगतं भक्ती कुठेही नामस्मरण केलं तर चांगलंच आहे, परंतु काही कारणास्तव काही लोक असे असतात मुद्दाम जप करतात. माळ कुणी समोर आलं का पटकन माळ काढणार आणि तो निघून गेला का पटकन ठेवणार, लगेच मोबाईल चालणार. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो, अशा प्रकारे आडंबरही काही करतात, पण यांना आम्ही जास्त भाळतो, आहे की नाही? याचा विचार आपण केला पाहिजे, हे तर्कज्ञान आपण घेतलं पाहिजे. विचारातून मुक्ती मिळते, ही मुक्ती फक्त सद्गुरूकडे असते, गुरुकडे असते. आणि तो आपल्या विचाराने, तो आपल्या ज्ञानाने, आपल्या वैराग्याने आपणास मुक्ती देऊ शकतो. परंतु शिष्याचीही पात्रता तेवढी लागते आणि गुरुचीही पात्रता तेवढी लागते. दोन्ही समान पात्रतेमध्ये असते तर कार्य होणार, आहे की नाही? व्यवस्थक जरी कुठं मीठ कमी झालं भाजीत किंवा चपाती तरी आळणी लागतं, भाजीतही प्रमाणात आणि याच्यातही प्रमाणात लागतं. मग कुठंतरी तर काही बळच टाकून घेतात, आहे की नाही? त्याच्यामुळे समप्रमाण शिष्यही त्या लेवलचा पाहिजे आणि गुरुही त्या लेवलचा पाहिजे. शिष्य जर अज्ञानी असला किंवा शिष्य फार त्याला काही कळत नाही, काही नाही, पण घातली माळ केला गुरु, ना 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 ते चालणार? गुरु का करावा? गुरु का जीवनामध्ये आणावा? गुरुचं ज्ञान कसं घ्यावं याचा अगोदर प्रत्येकाने विचार करावा. आणि जीवनामध्ये आल्यावर ते आपलं काय करणार? नुसतं ह्या गुरुपौर्णिमेला माळ घातली, दुसऱ्या गुरुपौर्णिमेला आले
तर महाराज असं चालणार नाही. मग हे काय झालं माहिती आहे का, शेजारच्याने केलं म्हणून मी ते केलं. माळ घाला 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 म्हणून राहिले सगळे लोक, म्हणून घातली एक पर्ची झालं मोकळं. असं काय करू? गुरुच्या सानिध्यामध्ये का यावं की ते आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला विचार देतात. चांगलं काय वाईट काय भगवंताचा मार्ग आपल्याला क्षणाक्षणात दाखवून देतात. म्हणून त्यांचं सानिध्य महत्त्वाचं असतं. नुसती माळ घालणं हे तुम्ही शास्त्रोत्तर करू नका. माळ घातली ना त्या गुरुपौर्णिमा किंवा दुसरी गुरुपौर्णिमा किंवा तिसरी गुरुपौर्णिमा नाही. शांत बस, हे काही कामाचं नाही. नाही तर घातली नाही तरी चालेल मग, आहे की नाही. त्याच्यामुळे गुरु जर केलं ना आपण महाराज निष्ठावंत करावा. आपल्या देखत जर गुरुची अवहेलना होत असेल तिथून पलायन करावं, शास्त्राचा पहिला नियम. आपल्या देखत जर गुरुचा अपमान होत असेल तर तिथून पलायन करावं, तोंड देता कामा नाही. जरी तो समोरचा व्यक्ती आपल्या गुरुविषयी फार वाईट बोलतोय, मग आपण ते सहन करावं, त्यालाही प्रतिउत्तर देऊ नये. शास्त्राच्या भाषेत त्याला हात जोडावे, निघून यावं आणि त्याला काही बोलू पण नाही. हे पहिलं. ते आपल्याला सहन करण्याची ताकद नाही. जगातील सारं पाप गुरुची अवहेलना करणाऱ्या व्यक्तीमध्ये असतं, आहे की नाही. आणि जो ऐकतो तोही तेवढाच अधिकारी असतो. म्हणून आपल्या गुरुची निंदा आपल्या समोर होतीये म्हणून तिथं थांबू. मग ते कुणीही गुरु असवा, साधारण डिके बाबा जरी असले, त्यांनी माळ घातली कुठे गेली, कोणा तरी माळ घातली कुठे गेली डिके बाबा, त्यांनी कोणा तरी माळ घातली, त्यांची जरी निंदा केली महाराज तरी त्या शिष्यानेचं कर्तव्य एक तिथे थांबून नाही. गुरुचं पालन, गुरुची निष्ठा आम्हाला माहिती असली पाहिजे. गुरुचं प्रेम आम्हाला माहिती असलं पाहिजे. गुरुची दया आम्हाला माहिती असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं की जरी अंतर लांब असलं तरी सुद्धा आम्ही दिवसातून एकदा का होईना गुरुची आठवण करावी. बरोबर आहे की नाही. एकदा का होईना. आणि त्याद्वारे काय होईल माहिती का, जे आपण कार्य हाती घेतलं परमार्थाचं ते कार्य आपल्याला अजून जोमाने करता येईल. आठवण त्या गोष्टी झाली की आपोआप त्यामध्ये घुसत जातो. पण गुरुची आठवण नाही, काही नाही, संसारामध्ये पडले, माळा घातल्या, सर्व काही झालं, असं काय अध्यात्मात चालत नाही. गुरु शिष्य परंपरेमध्येही चालत नाही. सगळ्यांनी नाभा देवाची कथा ऐकली सगळ्यांनी. ब्रह्मदेवाचा अवतार होता नाभा, संत नाभा. आपल्या गुरु ज्यावेळेस संत नाभा आपल्या गुरुजीला हवा घालत होते पंख्याने, सेवा हवा घालत असल्याने गुरुला फार टेन्शन आलं. दोन्ही भवया आपल्या जवळ केल्या, मनावर छातीवर हात ठेवला, मोठा श्वास घेतला, थोडा दमा लागल्याने. गुरु अस्वस्थ आहे हे नाभाला कळालं. आणि कळाल्यावर नाभाने विचार केला की माझे गुरु एवढे अस्वस्थ का. मग हे जाणण्यासाठी गुरुची निष्ठा पहा, शिष्याची निष्ठा पहा. गुरुने काय केलं माहिती का, आपल्या दोन्ही छातीवर हात ठेवलं, ओम गुरुवे नमः ह्या मंत्राचा जप करून आपल्या गुरुच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये काय चालू आहे हा नाभा, संत नाभा त्यांच्या मनामध्ये जातो, तिथं प्रवेश करतो. आणि प्रवेश करून आपल्या गुरुच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये कोणतं वातावरण निर्माण होतंय, काय उरायलं हे पाहण्यासाठी त्यांनी आत प्रवेश केला. पाहिलं की आपल्याला ग्रंथ लिहायचा आहे, भक्तिसूत्र आहे की नाही. आपल्याला एक नाव समुद्रामध्ये डौलत आहे, त्याच्यामध्ये काही लोक बसलेले आहे, काही संत मंडळी आहे, भगवंत आहे, काही जण बुडत आहे. हे मला सहन होत नाही. संतांची पहा गरिमा, हे मला सहन होत नाही. म्हणून नाभाने हे पाहिलं, लगेच डोळे उघडले महाराज. गुरुजींनीही डोळे उघडले. संत नाभा म्हणतात, गुरुजी आपल्या अंतःकरणामध्ये जे चालू आहे ते मला कळालं. तुम्ही कृपा करून दुःख व्यक्त करू नका. मला तुमची अडचण कळाली आहे, मी ती अडचण अवश्य दूर करणार. जे लोक, जो समाज हा अंधकाराच्या काळात बुडत आहे त्या समाजाला वाचवण्याचा प्रयत्न मी स्वतः करणार. ब्रह्मदेवाचा अवतार होता, मी स्वतः करणार. मग परंपरा तयार केली महाराज पुन्हा, आहे की नाही, श्री गुरु परंपरा नाभा संप्रदायाची त्याचं. तर मग तुलसीदासांनी पुन्हा अवतार घेतला, आहे की नाही. काही कार्य राहिलं
म्हणून नाभांनी त्यांना गुरु केलं परत. नाही, तुलसीदासांनी नाभांना गुरु केलं की त्यांना परत परंपरा दिली की जे अंधकारात बुडालेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि हीच गोष्ट संत ज्ञानेश्वरांनीही केली आहे की नाही. बुडत असे जग न देखे डोळा, कळवळा येतो महाराज संतांना आहे की नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ज्ञानेश्वरी थलेली सर्वांना माहिती आहे. भगवद्गीता कुठं सांगितली? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर गीता सांगितली भगवंताने, परंतु गीता संपूर्ण अर्जुनाला कळत नव्हती. म्हणून भगवंताने थोडंसं हात लावला, स्पर्श केला, उत्तर देत 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 हा प्रश्न विचारित उत्तर देत 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 का होईना कळाली. तर माता पार्वतीला कळाली, त्याला काय कळणार आहे की. शेवटी कळाली, परंतु इतरांना ती कळे ना. न कळल्यामुळे त्या ज्ञानाचं आक्रोडामध्ये रूपांतर झालं. आक्रोडामध्ये आहे की नाही. आक्रोडामध्ये रूपांतर झालं आणि ते ज्ञान, गीतेचं ज्ञान त्या आक्रोडामध्ये जाऊन बसलं आणि ते कडक झालं. आणि तिथपर्यंत ते तसंच राहिलं. पुढं धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावर तसंच राहिल्यामुळे भगवंत वरतून पाहता आहे, एवढं ज्ञान मी जगाला दिलं पण हे ज्ञान पोचत नाहीये, प्रत्येकाकडे जात नाहीये. म्हणून भगवंतांनी पुन्हा अवतार घेतला. कुणाच्या रूपात? माऊलीच्या रूपात. तिकडून इथं आले नेवाशाला, आणि नेवाशाला आले ज्ञानेश्वर महाराज पुन्हा कुठं गेले माहिती का? परत धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर गेले. आणि तिथं गेल्यावर जे आक्रोडाचं बी पडलेलं होतं फळ, ते तिथून माऊलीने इथं आणलं नेवाशाला आणि इथं ते फोडलं. ते इथं फोडलं. अजूनपर्यंत त्याला कोणी फोडू शकलं नाही. अजूनपर्यंत सगळे बोसरे होते. माऊलीच्या अगोदर सगळे बोसरे होते, म्हणजे ते ज्ञान कोणाला कळत. पण माऊलीचे दात पक्के असल्यामुळे माऊलीने ते आक्रोडाचं फळ इथं नेवाशाला फोडलं आणि त्यातून बदाम म्हणजे ज्ञान बाहेर आलं. म्हणजे ती गीता बाहेर आली. आणि आल्यावर माऊलीने सर्वांसमोर मांडली आणि त्याचेही 2 कारण सांगितले. त्याचेही 2 आहे. ते बी काय करतं माहिती का? बुद्धीला चालना देतं आणि शुद्धा शांत करतं. तसंच ज्ञानेश्वरी बुद्धीला चालना देते आणि ज्याची शुद्धा कधीच तृप्त होत नाही, तो अतृप्त आत्मा आहे, त्याला शांत करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी करते. मग ही ज्ञानेश्वरी माऊलींनी समाजापुढं मांडली आणि मांडल्यावर आता प्रत्येकापर्यंत पोहोचावी लागेल म्हणून अनुयायी तयार केले आणि तेच अनुयायी आता इथं आहे, हे की नाही. महाराज लोकांना आज्ञा केली की जा ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या मुखापर्यंत कानापर्यंत पोहोचून द्या, की जेणेकरून ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जे कल्याण हितकारी गोष्टी आहे त्या गोष्टी प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला कळाव्या आणि जो अज्ञान आहे ते अज्ञान त्याच्यापासून लांब व्हावं, तो मुक्त व्हावा, यासाठी महाराज लोकांनी प्रत्येकापर्यंत ही ज्ञानेश्वरी आणली. दयाने घातली मुक्तीची मिळवली मांडी वैष्णवांची. ही ताकद फक्त माऊलीमध्ये आहे, संतांमध्ये आहे. एवढा संप्रदाय उभा करण्याची ताकद ही संतांमध्येच आहे आणि ते करूनच दाखवतात. कितीही अपयश आले, कितीही लोकांनी नाव ठेवले, कितीही धिक्कारलं, तरी ते व्यक्ती, ते महापुरुष आपलं कार्य सोडत नाही. चिगाटी असते महाराज, नाही आपल्याला सुधारायचंच आहे. नम्रतेची भाषा आहे की नाही, बरोबर आहे की नाही. दोन्ही भाषा, प्रत्येकाची भाषाशैली वेगवेगळी असते. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये असे काही प्रमाणात दिले किंवा असे काही अभंग तयार केले की ते फार टोचतात, आहे की नाही. आणि काही असे प्रमाण केले की फार मनाला रुजतात. संतांचं वाङ्मयच असं आहे, संतांचे विचार, संतांचं ज्ञानच असं आहे की जेणेकरून व्यक्तीला
आपोआप अज्ञानातून बाहेर तो व्यक्ती जात असतो. गुरु आहे की नाही, महागुरु आहे. आणि त्याच्यामुळे ती परंपरा आता पांगत 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 महाराज बहुमोठी झाली आता, आहे की नाही. अजूनही तिचा विकास होत 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 गगनाला टेकणार, आहे की नाही. विदेशीपर्यंत ज्या ठिकाणी वारकरी संप्रदाय पोचला नाही त्या ठिकाणी जातोय. वृंदावनलाही आता आश्रम कुरेकर बाबाच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात येणारे, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणीही संप्रदाय पोचतो. एवढी ताकद सद्गुरू संप्रदायातल्या संतांमध्ये, संप्रदायाच्या साधूमध्ये असते महाराज. आणि संप्रदाय हा एकट्याला घेऊन चालणारा नाही आहे. संप्रदाय हा सगळ्या संप्रदायाला घेऊन चालणार आहे. ते सगळ्या त्या वर्णाला, त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व पंथांना एकत्रित करून घेऊन चालणार. यारे लहान थोर याची फलती नारी नर एक करावा विचार विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोरावा विचार यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार विचार करावा चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. महाराज सांगतात यारे यारे लहान थोर याती म्हणती नारी नर. नारी नर यारे यारे लहान थोर. इथं लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत, मग तो कसा असो, रंजलेला असो, गांजलेला असो, कसा असो, सगळ्यांना आपलास करणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये असे मोठे मोठे संत श्रीगुरु होऊन गेलेले आहेत. आणि त्यांचंच पीठ म्हणजे हे व्यासपीठ, त्यांची ही गादी म्हणजे शास्त्र असं सांगतं की ह्या गादीवरून जो प्रवचन करतो किंवा कीर्तन करतो तो व्यासरूप होऊन जातो किंवा नारदरूप होऊन जातो. ही व्यासांची गादी. जो व्यक्ती इथं प्रवचन करतो, कीर्तन करतो, तो व्यास रूपात असतो. म्हणून मोठ्या मोठ्या व्यक्तीला झुकावं लागतं. मग ती किती मोठा व्यक्ती असला, आहे की नाही, पंतप्रधान असो नाही तर कोणी असो. म्हणून आजची व्यास पौर्णिमा, व्यास निघून गेले परंतु परंपरा लावून गेले, आहे की नाही. ह्या गादीवर जो विराजमान होईल, जो समाजाला ज्ञान दान देईल, तो व्यास समजावा. एवढी ताकद ह्या गादीमध्ये आहे. आणि व्यासामध्ये ताकद असल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या गादीमध्ये आपली सर्व शक्ती ताकद प्रस्थापित केली आणि सांगितलं की ह्या सर्व माझ्या ताकदीने आणि सर्व शक्तीने जो एकाग्र होऊन लोकांना ज्ञानदान देईल, विचार करून बरं का, समजून घ्यायचं की तो व्यक्ती ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आणि ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे त्या व्यक्तीकडे परिपूर्ण असं ज्ञान आहे. मग तो कोणी असावा, म्हणून असं कोणी येऊ नये कीर्तन करू नये, ठीक नाही. मग तो कोणी असावा, परिपूर्ण असल्यामुळे त्याने इतरांना ज्ञान दिलं आणि ज्ञान द्यावं की नवे नवे तर तो मी एकच ठरतो, माझ्याच मुखातून ती वाणी निघते असं समजून घ्या, असं इथपर्यंत शास्त्र सांगतं. म्हणून ते सद्गुरू असतात, ते गुरु असतात की त्या व्यासपीठाच्या गादीवरून आपल्याला ज्ञानदान देतात की हे ज्ञानदान प्रत्येकाचं जीवनातल्या घडामोडीवर अवलंबून असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे ते ह्या माईकमधून सुटत असतं. कोण कसा आहे, कोण कसा नाही, म्हणजे आपोआप कपडे लागतात, आहे की नाही, भेटून जातात बरोबर सगळ्यांना. आणि मग
लय झोंबलं नाही पाहिजे ना हो, आहे की नाही? लय झोंबून घेऊ नये. आपलं चुकलेलं आहे ना, मग आपण मान्यच करावं. आपल्याला लागलेलं आहे ना, ठसलं ना ठसा, मग तो मान्यच करावा आणि मग पुढं चालावं. चुकलं ना, इथून पुढे मी ती चूक करणार नाही. पण स्तुती केल्यावर कसं कायमस्वरूपी ध्यानात ठेवतो, तशी निंदा केल्यावर एक म्हणजे टोमणं मारलं त्यांनी कायमस्वरूपी ध्यानात ठेवलं पाहिजे की मी ह्या ठिकाणी चुकलं म्हणून मला टोमणं लागलं. ते व्यक्ती याचा विचारच करत नाही. हा बाबा फार डेंजर आहे की नाही? किती टोमणे मारतो, किती बोलतो महाराज, पण हे हिताचं आहे, आम्हाला काही घेणं नाही. तुमचं तिकडं काही हो, आहे की नाही? जे ज्ञान द्यायचं काम आहे ते आम्ही करत असतो. आम्हाला ठीक आहे, तुम्ही रागा मारा, दगडा मारा, काही करा, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं कार्य आम्ही चालू ठेवणार आणि तुमचं कार्य तुम्ही चालू ठेवा. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये गुरु असावा, तो कसा असावा? एकनिष्ठ असावा, तो ज्ञान उचित देणारा असावा, अज्ञानातून मुक्त करणारा असावा, तो अध्यात्माला जोडणारा असावा, भक्तिपथावर तो अग्रेसर असावा आणि त्याने ब्रह्म जाणलं पाहिजे, असा तो गुरु असावा. आणि तो जर आमच्या जीवनामध्ये आला तर आम्हाला ऊनच नाही मारत, आहे की नाही? आणि त्याचा आशीर्वाद आणि तो सद्गुरू त्याने आमच्या पाठीवर किंवा आमच्या पाठीमागं विशेष असा आशीर्वाद दिला तर महाराज आमच्या जीवनातले सगळे संकट, सगळे दुःख नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकमेव तो जीवनामध्ये आल्यामुळे आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांचं पहिलं चरण. श्री गुरु सारिखा पाठी राख राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, हस्ता पाठी राखा, गुरु सारिका हस्ता पाठी राखा, गुरु सारिका पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. असा गुरु आमच्या जीवनामध्ये आला तर महाराजचं भाग्य उदयाला येतं. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मग बाकीच्यांची गरज नाही आम्हाला, आहे की नाही? आहे की नाही? दुसऱ्या पुढं हात पसरण्याची आवश्यकता नाही, कारण एवढा सामर्थ्यवान गुरु आहे. जरी जीवनामध्ये फार दुःख आलं, फार संकट आले आणि जरी आपल्याकडून ते सहन होत नाही, पण गुरुचा आशीर्वाद असल्यामुळे ते शक्य आहे. म्हणून संकट आले, दुःख आले, ह्या कारणास्तव आम्ही गुरुला सोडून दुसरीकडे जाऊ नये, आहे की नाही? त्याच्याकडेच यावं की त्याला सांगावं की बाबा फार दुःख आहे, फार यातना आहे, आमच्याकडून हे होत नाही, आम्ही सगळं हरलो, आता तुमच्याकडे आलो, म्हणून मी विचार करू करू थकलो, म्हणून हे गुरुदेवा आता ह्या दुःखातून ह्या संकटातून मला बाहेर आणा, आहे की नाही? मग तो असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माने की मग तुम्ही इतरांकडे जाऊ नका, इतरांची तुलना त्यांच्यासारखी करू नका, आहे की नाही? तुम्ही म्हणाल महाराज ते आम्हाला सोडू शकता का? इथंच आपली चूक आहे. असा जर आपल्या मनात अविश्वास उत्पन्न झाला की तिथंच आम्ही हारतो, आम्ही तिथपर्यंत जात नाही. आम्ही स्वतः एवढे शहाणे आहे की आम्ही सुटण्याचा प्रयत्न करतो, पण हे चुकीचं आहे. हे जिथं आपण फसतो तिथून पुढचा कालावधी ठीक आहे, काही काही गोष्टी पापामध्ये होऊन जातात, पाप आपल्याकडून होऊन जातं, पण ठीक आहे, ते क्षमा होऊन जातात. आता ज्यांनी ज्यांनी माळा घातल्या ते याच्या पाठीमागचं ज्यांनी जेवढं पाप केलं ते क्षमा झालं, पण इथून पुढं पाप करू नका, मग झालं. नाही तर मला तुमच्यात शामिल करून घ्यायच्या, आहे की नाही? भरपूर माळा घातल्या पण त्या जप चालू ठेव, पाप करू नका. खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, निंदा करणं पाप आहे,
भाजी चोरणं पाप आहे की नाही, बट्ट्या चोरणं पाप आहे की नाही, शेजारच्या घरात कलह लावणं पाप आहे, अनेक पाप आहे. या सर्व पापातून आम्ही वाचलो पाहिजे. मग महाराजांनी एक क्लू दिला दुसऱ्या चरणामध्ये, राज याची कांता काय भिक मागे, राज याची कांता काय भिक मागे, राजाची 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 कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या जोगे सिद्धी पावे, श्री गुरु तारीखा आता पाठी राखा, श्री गुरु तारीखा आता पाठी राखा. त्या गोष्टी आहे, नवे नवे तर देवताही तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला हात पसरायची गरज नाही. तुमच्याकडे असून तुम्ही हात पसरत असाल तर तुम्ही मूर्ख आहे. म्हणून क्लू काय दिला, राजियांची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या पत्नीकडे, राजाच्या कांताकडे, पत्नीकडे सर्व काही आहे. तिला जर हात पसरले आहे की नाही, हात पसरीत हिंडत राहिली तर तिला मूर्खपणा ठरेल. तिला मनात जर ठरवलं तर हेच पाहिजे लगेच उपलब्ध होईल. मग ती जर म्हटली मला भाकर देत नाही कोणी, मला भाकर द्या, नाही मला भाकर द्या, भाकर द्या असं म्हणत असली, मग हे चुकीचं ठरणार. असून मागणं आहे की नाही, राजियांची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. अहो तिच्याकडे सर्व काही आहे, तिला फक्त ठरवावं एकदा की मला हेच करायचं आहे आणि हेच होणार. निश्चितपणे तुम्ही संसारामध्ये गुरुकडे सामर्थ्य सर्व काही, तुमच्याकडे सर्व काही, गुरु आहे ना, तुमच्याकडे सर्व काही आहे. मग असं म्हणू नये की माझ्याकडे हे नाही ते नाही. गुरु असता तर सर्वात मौल्यवान हिरा तुमच्याकडे आहे. जगातली सर्व ताकद, जगातले सर्व जेवढं काही धन आहे आणि ज्याला तुम्ही भ्याळलेले आहेत त्या सर्व गोष्टी गुरुकडे आहे. परंतु तुमच्या दृष्टिकोनामध्ये ते कचरा असल्यामुळे ते दिसत नाही, आहे की नाही. त्या समजून घ्या, आहे की नाही. मनात जर तुमच्या मनामध्ये जर आलं तर गुरुला हे मागावं तर 100% गुरु देऊ शकतो महाराज, एवढी ताकद गुरुमध्ये. परंतु आम्ही काय करतो माहिती का, असा दृष्टिकोन समोर ठेवतो की यांना काय कळणार आहे किंवा यांच्याकडे काय आहे. पण नाही, ध्यानास्तवम ध्यानंती, त्यांच्याकडे ध्यानाची शक्ती असल्यामुळे जे दुखणं आहे किंवा जी व्याधी आहे निश्चितपणे ती बरी होणार. पण मनात एकदा ठरवावं आम्ही तिकडं जावं, आहे की नाही, बरोबर ना. आम्ही शरण जावं, आम्ही त्यांना आमच्या जीवनामध्ये आणावं. आणि एकदा काय आणलं तुमच्याकडे सगळं काही मिळालं. म्हणून उदाहरण राजियांची कांता काय भीक मागे, नका मागं कुणाला काही, सर्व काही तुमच्याकडे आहे. मनात आलं तर सर्व काही होणार. पण मागत हिंडू नका किंवा कोणाला सांगू नका मला एवढा त्रास आहे किंवा हे आहे ते. तुम्ही त्रासातून मुक्त झाले ज्यावेळेस तुम्ही गुरु केला, आहे की नाही. एवढी ताकद आहे. त्याच्यामुळे काय भीक मागे, आहे की नाही, भीक मागू नका. मनाची आजोगे सिद्धी पावे, जे ठरवलं तेच होणार. पण हात पसरले तर सगळं वायाला जाणार, आहे की नाही. म्हणून महाराजांनी एक उदाहरणही दिलं तिसऱ्या चरणात. कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, 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 श्री गुरु सारिका पाठी राखा, श्री गुरु सारिका पाठी राखा, श्री गुरु सारिका पाठी राखा, श्री गुरु सारिका पाठी राखा. नाही मग तुमच्याकडे अख्खाच्या अख्खा कल्प तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याच्या खाली बसलेले,
तुम्ही जे मनात ठरवशाल ते पूर्ण होणार. मग कल्पतरू तुमच्याकडे असल्यामुळे कारणाने तुम्हाला कुणापुढे हात पसरायची आवश्यकता नाही. अख्खाच्या अख्खा कल्पतरू आहे. मग तुम्हाला माहिती आहे कल्पतरूची गोष्ट काय? जे मनामध्ये ठरवलं, इच्छा व्यक्त केली आणि कल्पतरूने तुमची पूर्ण केली. हे कल्पतरू कुठून निघालं किरण गुरुजी? कल्पतरू कुठून निघालंय? हा, हो कुठून निघालं? कल्पवृक्ष कुठून निघाला? हा, समुद्र मंथनातून म्हणा ना. एवढी भागवत कथा ऐकते काय निखिल मला. आणि तो कल्पतरू, तो कल्पवृक्ष, त्याला आपल्या मनातल्या सर्व इच्छा जर व्यक्त केल्या तर तो क्षणात पूर्ण करू शकतो. एवढी ताकद त्या कल्पवृक्षामध्ये आहे. आणि त्याची उपमा दिलेली इकडं आहे की नाही? कुणाला? श्रीगुरूंना. ते श्रीगुरू आहे. आणि जर कल्पतरू आपल्याकडे आहे, सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात, मग त्या भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा आपली पूर्ण होणार. त्याला पाहण्याची इच्छा आपली पूर्ण होणार. तो कसा आहे, तो किती दिव्य आहे, तो किती महान आहे, आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे त्या कल्पतरूने आम्हाला, त्या कल्पतरूकडे मागितल्यावर, मनातली इच्छा पूर्ण सांगितल्यावर तो आमची सर्व इच्छा पूर्ण करणार. आणि तो जे आपल्याला हवं आहे तो देणार. म्हणजे गुरु मनात ठरलेला आहे देवाला पाहायचं, तो दाखवू शकतो. एवढी ताकद श्री गुरुमध्ये असते, आहे की नाही? आणि जीवनाचं तारणही त्यांच्याकडेच आहे. म्हणून महाराजांनी शेवटच्या चरणात घातलं, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो. आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे, गुरु कृपे, श्री गुरु सारिका पाठीराका, श्री गुरु सारिका पाठीराका, श्री गुरु सारिका पाठीराका, श्री गुरु सारिका मायो महाराज सांगतात की त्या गुरुच्या कृपेमध्ये तारणही आहे. की कल्पवृक्ष तो जर असेल, एवढी ताकद जर त्याच्याकडे असेल, आणि आपल्याला मुक्ती देण्याचीही ताकद त्याच्यामध्ये असावी, मग आहे की नाही? जीवनाचा उद्धारही गुरुकडे होत असतो. कारण तो जर आपल्या एवढ्या इच्छा पूर्ण करू शकतो, मग आपला उद्धार का करू शकत नाही? तर म्हणे करू शकतो. महाराज स्वतः सांगतात की दोनदा सांगतात ना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. एकदा सांगितलं असं थोडंसं आहे की नाही, पण दोनदा ठामपणे सांगतात. दोनदा शब्द येतो ना, मग त्याच्या पुढे चॅलेंज नाही. न्यायालयाची सही असली की पुढे जाता येत. मग इथं दोन आहे की नाही, तरलो आणि तरलो. तरणारच, तरण होणार किंवा तरणार, पण तरणारच आहे की नाही, तरणारच आल्यामुळे त्याच्यामुळे इथं ठामपणे सांगितलेलं आहे की ज्याने जीवनामध्ये गुरुला आणलं त्या व्यक्तीचा उद्धार झाला. हे असं कोण सांगतं? माऊली महावैष्णव सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. मी उद्धरलो, तुम्हीही उद्धरू शकणार. मग तुम्ही अशा गुरूंची संगत करा किंवा असे गुरु
जीवनामध्ये आणा की ते आम्हाला ह्या मोहातून ह्या दुःखातून बाहेर काढणार आणि उद्धाराचा मार्ग प्रशस्त करणार. मग असे गुरु आमच्या जीवनामध्ये आले तर निश्चितपणे उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे करत असताना ते आपल्याकडे कधी कधी वाईटही दृष्टीने पाहतात आणि चांगल्याही दृष्टीने पाहतात. मग आपण गैरसमज करू नये, घेऊ नये की तो व्यक्ती आम्हाला एवढा बोलतो मग तो कसा आमचा गुरु. आई जरी भांडत असली बोलत असली पण त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. विनाकारण आई कोणाला चपाचप मारत नाही आहे की नाही, किंवा बोलत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. कारण असल्याशिवाय आई बोलत नाही, पण तिचा लय राग राग मारत. संन्यासीही किंवा महाराज लोकही फार बोलतात, काही काही ना त्यांचाही फार राग येतो, महाराज फार बोलतात. आता ज्ञान देण्याचं काम आहे, बोलणं तर अवश्य येणार आहे की नाही. आता गाथ्यामध्ये तसं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तसं आहे, पुराणांमध्ये तसं आहे, मग तसं तर बोलावंच लागेल. मग प्रत्येकाचा शब्द पकडायचा ही मूर्खता आम्ही केली पाहिजे नाही. मग बाबाचा एक शब्द सुटला की लगेच तो पकडून घ्यायचा आणि त्याच्यावरच आहे की नाही गर 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 चक्रा मारायच्या आणि तोच घेऊन पळायचा. महाराज असंच म्हणले, महाराज तसंच म्हणले. ना ना ना, चुका प्रत्येकाकडून होतात, परंतु काही शब्द मुद्दाम महाराज लोक वापरतात की सुधरावं. बुडतसे जग न देखी डोळा, नाही देखवत नाही ना काही गोष्टी, त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि नाही बोलल्या की ते त्रासदायक होतात पुढे जाऊन. आणि ज्या ज्या ठिकाणी त्या त्या गोष्टी बोलाव्या लागतात त्या समजूनही सांगाव्या लागतात, प्रेमही दाखवलं लागतं, रागही दाखवावा लागतो. रागाच्या पाठीमागही कल्याण आहे, प्रेमाच्या पाठीमागही कल्याण आहे. काही जण बोलण्याची सवय असते काहींना, पण ती मार्मिक असतं, पटकन बोलतात ना, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपलं काहीतरी चुकलेलं आहे. तुमच्याकडे तर्कज्ञान नसल्यामुळे बोलावं लागतं आहे की नाही काही गोष्टी, मग ते आपण समजून घ्यावं. शास्त्र असं सांगतं की गुरुसोबत उंच आवाजात कधी बोलू नये, गुरुच्या आसनाला आसन लावून कधी बसू नये, कोणत्याही महाराजांसोबत कधीच आसनाला आसन लावून बसू नये, किंवा कोणत्याही संन्यासाच्या आसनाला आसन कधीच लावून बसू नये. जर लावत असाल तर दोषम गृह्यंती पापम नरकस्या. गरुड पुराणामध्ये की सांगितलं की नरकस्या म्हणजे की नरकात जावं लागेल किती पुण्य केलं तरी आसन लावल्यामुळे आहे की नाही. साधू नाम दर्शनम पुण्य तीर्थभूताय साधम. तीर्थ असल्यामुळे तीर्थाला कधी लात मारू नये, लात मारलं पुढं उठते आहे की नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टी काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. गुरुसोबत कसं आदराने बोलावं, कसं आदराने वागावं. कोणताही तुमचा गुरु असून द्या, तुम्ही कोणाकडूनही माळ घाला किंवा कोणी गुरु करा, पण त्या गुरुकडून त्या गुरुसोबत आम्ही कसा व्यवहार करावा तुम्हाला ठाऊक आहे. पण मुद्दाम काही जण करतात चिडव आणण्यासाठी, परंतु त्यांच्यासोबत प्रेमाने आदराने बोलायचं आहे की नाही, चांगलं वागायचं. त्यांना उचित अनुचित सर्व काही कळतं, पण त्यांना शिकवण्याचाही प्रयत्न आम्ही करू नये. बरोबर आहे की नाही, की तुम्ही असं करा महाराज असं होईल, तुम्ही तसं करा, सर्व काही कळतं, शिकवण्याची काही गरज नाही. अनुभव घेतले बाकीच्यांचे म्हणून भरपूर झाले. त्याच्यामुळे कोणालाही गुरुला ज्ञान देणारा अजूनपर्यंत जन्माला नाही आला भाऊ, पण आता येऊ राहिले आहे की नाही, आहे की नाही. आता जन्माला आलेले, त्याच्यामुळे तेही सहन करावं लागतं. ज्ञान कोणाला द्यावा याची अक्कल पाहिजे, मग आपण द्यावं आहे की नाही. आपल्याकडे परिपूर्ण आहे का मग आपण द्यावं, परिपूर्ण नसेल तर शांत बसून घ्यावं. अर्धी घागर कधीच उचलू नाही डोक्यावर, उचलली तर हिंदळत चालते ती कधी पण. त्याच्यामुळे एक तर भरून घ्यावी तर रिकामी घ्यावी आहे की नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये सर्व तथ्य पाळा, नियम पाळा, गुरुनिष्ठा पाळा, प्रेम करा एकमेकासोबत. आश्रमात आल्यावर आपण सर्वजण बंधू आहे, बंधूच्या नात्याने वागा.